वाटेतला अंधार. देविका आणि तिची 8 वर्षांची मुलगी अन्वी नवीन घरात राहायला गेल्या होत्या. गावाच्या निसर्ग सौंदर्याने वेढलेले हे घर जुने आणि काहीसे रिकामे होते. पहिल्या दिवशीच अन्वी म्हणाली, आई, मला घराच्या मागच्या खोलीत कोणीतरी बघत आहे असं वाटत आहे. देविका हसली आणि म्हणाली, काही नाही, कदाचित फक्त सावली दिसत आहे. परंतु रात्रीच्या वेळेस अन्वीच्या खोलीत लहान पाऊलवाजणी ऐकू येऊ लागली. आई, आई, कोण आहे? अन्वी चोंबलेल्या आवाजात ओरडली. देविका धाडसाने खोलीत गेली, पण तिथे कोणालाही नव्हते. फक्त अंधारात एक जुना आरसा होता, ज्यात काहीतरी हलत असल्याचा प्रतिबिंब दिसत होता. दुसऱ्या दिवशी अन्वीने पुन्हा तोच आवाज ऐकला आणि हळूच म्हणाली, आई, ती मला पाहते. देविका जोरात म्हणाली, अन्वी, हे फक्त तुमची कल्पना आहे. पण अन्वीचा चेहरा पूर्णपणे भयभीत होता. रात्री देविका स्वतः जागी राहून पाहत होती. अचानक आरशात एक काळा, अस्पष्ट आकार दिसला जो हळूच अन्वीच्या दिशेने सरकत होता. देविका, तू पाहिलेस का? अन्वीच्या आवाजाने देविकाला थरथर कापला. त्या क्षणी आरशाचा आकार जोरात हसला आणि अन्वीच्या खोलीत धुक्याचा गुच्छ पसरला. देविकाला समजले की हा फक्त घराचा भूत नाही, तर कोणीतरी तिच्या मुलीवर लक्ष ठेवत आहे. आईने धाडस दाखवत आरशाच्या मागे हात ठेवला आणि अचानक एक थंड हात तिच्या हातावर बसला. त्या दिवशीपासून देविका आणि अन्वी एकमेकांच्या जवळ राहायला लागल्या. भूत नेहमीच त्यांचा मागोवा घेत असले तरी आईच्या प्रेमाने आणि धाडसाने ते कधीही अन्वीला हानी पोहोचू दिली नाही. मात्र एक गोष्ट निश्चित होती, त्या घरातील आरशात अजूनही काहीतरी थांबलेले होते आणि ते त्यांचा पुढील काळजीपूर्वक पाळत राहणार होते.